माझ्याशी असं? इतक्या रम्य प्रवासानंतर मला तुमचं दर्शन होईल म्हणून मी किती आनंदी होते, पण तुम्ही मला दर्शन तर दिले नाहीच। तर त्या उलट जिला मी कधी माझ्या समोर बघू इच्छित नाही, त्या बानूची आणि माझी तुम्ही भेट घडवून आणलीत का? म्हाळसा, पण मी तुला आधीही सांगितले होते की तुझ्या प्रवासात तुला जी पहिली व्यक्ती दिसेल तिला नमन कर, कारण त्या व्यक्तीमध्ये माझा अंश आहे। म्हणजे त्या बानूमध्ये तुमचा अंश आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? होय म्हाळसा, जसा मी तुझे आराध्य आहे तसेच बानूचा देखील मी आराध्य आहे। म्हणजे माझ्या आणि बानूच्या भक्तीत काहीच अंतर नाही? माझ्या भक्तीपेक्षा बानूची भक्ती श्रेष्ठ आहे? नाही म्हाळसा, तुमची भक्ती एकसारखीच आहे। आराध्याच्या दृष्टीने त्याचे सारे भक्त समानच असतात। मला हे मान्य नाही। म्हाळसा, मी ज्या दिव्यातून तुम्हा दोघींना जायला सांगितलं ते एक तत्व आहे। तुम्हा दोघींमध्येही त्याच एक तत्वानुसार माझा अंश आहे, कारण तुम्हा दोघींच्याही मनात तुमच्या आराध्याबद्दल निस्सीम भक्ती आहे। आणि म्हणूनच तुझ्यात असणाऱ्या माझ्या रूपाला बानूने नमन केलं। म्हणूनच तुम्ही मला दर्शन दिले नाही का? ज्या स्त्रीने माझ्या आराध्याला, माझ्या पतीला माझ्यापासून दूर केले, त्या स्त्रीमध्ये जरी तुमचा अंश असेल तरी मी तिला नमस्कार का करू? म्हाळसा, तुला ते मान्य करावेच लागेल आणि तुला ह्याची जाणीव व्हावी म्हणूनच मी हे दिव्य तुम्हा दोघींना दिलं होतं। चराचरात एक परमतत्व भरून उरले आहे, सगळे एक आहे। असे असेल तर माझ्या आराध्याची, माझ्या पतिदेवांची मी क्षमा मागते, पण एक सत्य मात्र मी सांगते की हे मी कधीही करू शकणार नाही। देवा, तुम्ही कुठं आहेसा? तुम्ही असं सोडून का गेला? म्या जेजुरी सोडून गेले म्हणून तुम्ही रागवला का? हे काय चाललं आहे मला काय बी कळना जी। तुम्ही हात नसलात तर मी एकली कशी राहू? देवा, तुम्ही मला म्हणला होता का मला एका दिव्याला सामोरं जायचं आहे? ते दिव्य म्हणजे हेच का? ह्याच मला दिसले। मी एकलीच चालत राहिले। तुम्ही मला सांगितलं होतं का जो कोणी पहिला दिसल त्याच्यातल्या शिवाला पाया पडायचं, कारण समधीकडे शिव आहे। मी चालत राहिले, समद वेगळंच वाटत होतं। अनमोहर म्हाळसाताई आल्या, म्या त्यासनी नमस्कार केला, पर त्या देवा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्या प्रत्येक गोष्टीत शिव बघेन, समदे एकच आहेत असं मानेन, पर तुम्ही असं सोडून जाऊ नका जी। तुमचे मला थेट दर्शन होणार नसेल तरीही चालेल, पण तुम्ही मला जे सांगता आहात ते मी कधीही करणार नाही। म्हाळसा, मी केवळ तुझे आराध्यच नाही तर तुझा पती देखील आहे। आपले नाते जन्म जन्मांतरीचे आहे। तुझ्या मनात जे असेल ते माझ्याशी तू कधीही स्पष्टपणे बोलू शकतेस। स्पष्टच बोलायचे असेल तर मी आज स्पष्टच बोलते। तुम्ही माझे आराध्यही आहात आणि पती देखील। मी पत्नी म्हणून माझा पत्नी धर्म योग्य प्रकारे आचरणात आणला। पत्नी म्हणून मी माझी सारी कर्तव्य पार पाडली। माझे दायित्व मी कधीही विसरले नाही। मी माझा पत्नी धर्म पार पाडला आहे।
मात्र असे असताना तुम्ही माझ्याशी असे वागायला नको होते. म्हाळसा, जसा तू तुझा पत्नी धर्म पाळलास तसाच मी देखील माझ्या पती धर्माचे पालनच करतो आहे. हा कोणता नीतिधर्म म्हणायचा? माझ्या समक्ष तुम्ही दुसरा विवाह करून बानूला जेजुरीत आणलत. हा खरोखरच कोणत्या पतीचा नीतिधर्म आहे का? तुम्ही असे मौन का? तुम्ही काहीच का बोलत नाही? म्हाळसा, प्रत्येक गोष्ट कळण्यासाठी एक योग्य वेळ यावी लागते. मग हीच ती योग्य वेळ आहे. आज एक पत्नी तिच्या पतीला विचारते आहे की तुम्ही तिच्याशी असे का वागलात? म्हाळसा, तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तर तुला एक दिवस कळणारच आहे. पण आज मी तुला केवळ इतकेच सांगू शकेन की हे सारे तू दिलेल्या वचनाप्रमाणेच होत आहे. मी तुम्हाला असे कोणतेही वचन दिल्याचे माझ्या स्मरणात नाही. तुझ्या गतजन्मातले ते वचन आहे. गतजन्म? होय म्हाळसा, तुझे डोळे बंद कर.